नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शरद पवार आणि अजित पवार येत्या 21 तारखेला पुन्हा एकाच मंचावर साखर संकुलातील कार्यक्रमासाठी एकत्र। जालन्यात उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, तिघांमध्ये चर्चा, भेटीचं कारण गुलदस्त्यात। मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा ठेवणं हाच गुन्हा, नाशिकमधील निर्धार शिबिरात आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, सगळीकडे लाडका कंत्राटदार योजना राबवली जात असल्याची टीका। तीव्र उन्हामुळे काँग्रेसने नागपुरातील सद्भावना यात्रा अवघ्या 500 मीटरवर आटोपली। 500 मीटर अंतर पार करणं काही नेत्यांना ठरलं अडचणीचं, राजवाडा पॅलेसमध्ये सांगता सभा। अमरावती विमानतळावर पहिलं प्रवासी विमान दाखल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेऊन आलेल्या विमानाचं लँडिंग। शिवतीर्थावर राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची बंद खोलीत पाऊण तास चर्चा, भविष्यातील संभाव्य युती, जागा वाटपासारख्या मुद्द्यांवर चर्चा, विश्वसनीय सूत्रांची माहिती। नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आरोपपत्रात सोनिया गांधी आरोपी क्रमांक 1 तर राहुल गांधी आरोपी क्रमांक 2। चार्जशीट विरोधात काँग्रेसची देशभरात ईडी कार्यालयाबाहेर निदर्शनं। नाशिकच्या काटेगल्ली परिसरातील अनधिकृत सातपेर दर्गा हटवला, कारवाई दरम्यान झालेल्या दगडफेकीत 31 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी। शिवरायांवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नाशिकमधील दर्ग्यावर बुलडोजर, आदित्य ठाकरेंचा आरोप, महाराष्ट्राला अस्वस्थ ठेवण्यासाठी जातीय दंगली घडवल्या जात असल्याचा दावा। अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीला अजित पवारांना बोलवणार नाही, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा निर्धार, जयंती सोहळ्याचं शहांना निमंत्रण देणार असल्याची माहिती। कुणाल कामराच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी, ज्यांची बदनामी केल्याचा आरोप, त्यांनी तक्रार केलीच नाही, त्यामुळे चुकीच्या पद्धतीने सत्तेचा वापर सुरूच्या वकिलांचा युक्तिवाद। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।